अखेर 9व्या दिवशी ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ओबीसींच्या मागण्यासाठीचा आरक्षण स्थगित केलं आहे। त्यांची पहिली प्रतिक्रिया आपण घेतोय। 9 दिवसांचा हा या सगळ्या लढाईला यश आलंय, काय वाटतंय? सगळं शिष्टमंडळ आज इथे येऊन गेलंय। तसं म्हणलं तर ह्या लढ्याला यश नाही आलं, तर लढाईमधला पहिला टप्पा आम्ही पार केलाय आणि यशस्वीरित्या शासन जे ओबीसीच्या बाबतीत अत्यंत थोडंसं दुर्लक्षित करत होतं, ते शासनाचं लक्ष वेधण्याचं जे काम आहे ते आम्ही केलेले आमच्या उपोषणांनी। काल सह्याद्री अतिथीगृहावर सरकार, आमचे ओबीसी मंत्री आणि सगळे आमचे ओबीसी प्रतिनिधी यांची आमच्या बऱ्याच प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली। सगळे सोयरेचा जो अध्यादेश आहे त्याच्यातलं गांभीर्य राज्य सरकारला आम्ही समजून सांगितलेलं आहे आणि राज्य सरकारने तातडीने भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली विविध मंत्र्यांचं 6 ते 7 जणांचं शिष्टमंडळ पाठवलं, आमच्याशी संवाद साधला, आमच्या उपोषणस्थळी आले, आम्हाला लेखी पत्र दिलं, आम्हाला शाश्वती दिली की कुठल्याही प्रकारे ओबीसींना आम्ही धक्का लागून देणार नाही आणि ज्या आमच्या मागण्या आहेत आम्ही आडमुठी भूमिका घेणाऱ्यातले नाहीये। आम्हाला पण समजते शासन पातळीवर प्रत्येक गोष्टीला प्रोटोकॉल असतो, प्रोसिजर असती, थोडीशी तयारी करायला लागती, तर याबाबत ते आम्हाला या निर्णयामध्ये समावेश करून घेणार आहे। या पत्रात नेमकं काय काय लिहिलंय? या पत्रामध्ये आम्हाला विनंती केली प्रथमतः की तुम्ही उपोषण थांबवा, आम्ही आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत आहोत। दिनांक 21 रोजी जे मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्याच्यामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी जे आम्हाला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आमच्या विविध मागण्या, मग सगळे सोयरे असेल, आधार लिंकिंग असेल, जनगणना असेल, त्याच्यानंतर जो आमचा निधी असेल, हॉस्टेलचा विषय असेल, या सर्वांबाबत आम्हाला शब्द दिलेला आहे, आम्हाला शाश्वती दिलेली आहे आणि तेच सांगण्यासाठी आज हे सगळं शिष्टमंडळ आलं होतं। तर आम्ही नक्कीच याचा एक विश्वासू राज्य सरकार किंवा विश्वासू हे जे शिष्टमंडळ होतं, या शिष्टमंडळावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही आशा करतो की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये शासन पातळीवर आम्हाला बोलवलं जाईल, आणि जे काही आमचे सगळे सोयरेचा विषय असेल तर सर्व पक्षीय बैठक असेल किंवा मंत्री पदाची उपसमिती असेल, ही उपसमिती नेमून ओबीसींच्या प्रश्नांबाबत लवकरात लवकर तोडगा काढला जाईल। त्यांचे काही कार्यकर्ते देखील माझ्यासोबत आहे जे 9 दिवसांपासून त्यांच्या सोबत आहेत। सगळ्यांना आज थोड्या प्रमाणात का होणार पण यश आलंय, काय नेमकी प्रतिक्रिया? आम्हाला 9 दिवस जे यातना सहन करायला लागल्या, मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील यांनी जो ओबीसी साठी लढा केला, त्याला आमच्या सर्व ओबीसी बांधवांनी जो पाठिंबा दिला, 9 दिवसानंतर आज जो शासनाने जे जाग आली, शासनाने काल बैठक घेतल्यानंतर आम्हाला थोडा दिलासा वाटला। त्याच्यानंतर मग आज शिष्टमंडळ आलं, शासनाने जो निर्णय घेतला त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील, परंतु शासन योग्य ते निर्णय घ्यावा, कोणाच्या जातीचा किंवा कोणाच्या साधारण ससाणेंच्या आई देखील माझ्यासोबत आहेत। मुलाच्या उपोषणाला यश आलेले दिसते काही प्रमाणात, काय नेमकी भावना आहे? पहिले पाणी पाजून त्यांचं उपोषण तुमच्या हाताने सुटू देत। काय नेमकं वाटतंय? मुलाची लढाई आज कुठेतरी संपन्न झाली किंवा स्थगित करण्यात आली? हा, खूप छान वाटते, समाधान वाटलं। माझ्या मुलांनी जे उपोषण केलं त्याच्याबद्दल यश मिळालं, त्यामुळे मला खूप आनंद झालाय। जनसागर तुमच्या मुलासाठी आज इथे जमला होता, ह्या जनसागराला पाहून काय वाटतंय? खूप आनंद झाला, खूप समाधान वाटते। थोडीशी काहीशी भावुक भूमिका आहे, भावने हा। साधारण 9 दिवसानंतर त्यांच्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे, मात्र ही लढाई अशीच सुरू राहणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।